निवडणूक हरलो तरी मी विझलो नव्हतो असं वक्तव्य उज्ज्वल निकम यांनी केले। कोणत्याही तयारीशिवाय अचानक निवडणूक लढलो। राज्यसभेवर नियुक्ती हा सुखद धक्का होता। उज्ज्वल निकम यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। आपल्यासोबत ज्येष्ठ वकील आणि राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार उज्ज्वल निकम सर, खूप सारं स्वागत आणि खूप सारं अभिनंदन तुमचं। तुम्ही राज्यसभेचे खासदार झालेला आहात। लोकसभेचा निसटता पराभव आणि आता राज्यसभेत झालेली नियुक्ती कसं पाहता एकंदर या दोन्ही गोष्टींकडे? मग नाही, लोकसभेला मला वेळच कमी मिळाला होता। मतदारसंघ नवीन होता, राजकारण नवीन होतं, त्यामुळे त्या पराभवाचं मला शल्य काही नाही। पण एक गोष्ट मी निश्चित सांगतो की जरी मी निवडणुकीत हरलो होतो तरी मी विझलो नव्हतो। जरी मी निवडणुकीत हरलो होतो तरी मी विझलो नव्हतो हा माझा अंत नव्हता। त्या पामरांना काय माहिती, अचानकपणे हा मला सुखद एक धक्का बसला की खुद्द पंतप्रधान माझ्याशी आदल्या दिवशी बोलले आणि ते शुद्ध मराठीत बोलले। सुरुवातच त्यांनी अशी केली की मी मराठीत बोलू का हिंदीत बोलू। मी हसलो, ज्या त्यांच्या आवाजातला टोन बघता मी हसलो, त्यावर ते खळखळून हसले। म्हटलं आपण कोणत्याही भाषेत बोलू शकता, दोन्ही भाषांवर आपलं प्रभुत्व आहे। आणि त्यांनी माझ्याशी मराठीत संवाद सुरू केला आणि त्यांनी सांगितलं की राष्ट्रपती महोदया, तुमच्या जबाबदारी एक नवीन देऊ इच्छितात, तुम्ही घ्यायला तयार आहे का? म्हटलं कुठली जबाबदारी? ते म्हणजे राज्यसभेची। म्हटलं अतिशय आनंदाने। आणि अशा रीतीने माझा निवड राष्ट्रपतींनी केली आणि हे गॅझेटमध्ये कालच प्रसिद्ध झालं। स्वतः उज्ज्वल निकम जे नवनिर्वाचित खासदार आहेत त्यांनी आपली बातचीत केलेला आहे। त्यामुळे लालचंदसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।